जोशी. नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंबोळी. पण आता आंबोळी म्हटलं की त्याचं भिजवणं आलं, वाटणं आलं, तर ह्या सगळ्या गोष्टी टाळून आज मी तुम्हाला एक आंबोळी प्रीमिक्स कसं करायचं ते दाखवणार आहे. आणि त्या प्रीमिक्सपासून आंबोळी कशी करायची हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे. तर आज आपण करणार आहोत इन्स्टंट आंबोळी. चला आपण साहित्य बघूया. इन्स्टंट आंबोळीचं प्रीमिक्स करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे घेणार आहे तांदूळ. आता मी ह्याच्यात ज्या कुठल्या डाळी घेतल्या आहेत, हे तांदूळ घेतले, हे सगळे मी एकदा धुवून स्वच्छ पूर्णपणे वाळवून घेतले. तुम्ही उन्हात वाळवले तरी चालतील, आपल्याला ह्याच्यात मॉइश्चर नाही राहता कामा, त्यामुळे हे धुवून घ्यायचे. धुवून घ्यायचं कारण असं की ह्याच्यावरती कीड लागू नये म्हणून आपण बऱ्याच वेळा पावडरी किंवा रसायन वापरतो, त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचं एकदा. आणि कडकडीत उन्हात तुम्ही वाळवून घेतले तरी चालतील. तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतले, ते आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊ. त्यानंतर इथे मी घेतले मुगाची डाळ, एक अर्धी ते पाऊण वाटी मुगाची डाळ आहे. चमच्याने जर मोजायचं म्हटलं तर एक 5 ते 6 चमचे असेल. त्यानंतर मी इथे घेतले अर्धी वाटी चण्याची डाळ. इथे मी घेतले मसुराची डाळ, ती पण अर्धी वाटी आहे. ह्या डाळींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर उडदाची डाळ घेतली इथे एक अर्धी वाटी. त्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत 2 चमचे धने. इथे मी घेतलंय 1 चमचा जिरं. आणि आता आपण ह्याच्यात आंबोळीच्या सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. इथे मी घेतलेत मेथी दाणे, एक 2 चमचे मेथी दाणे आपल्याला घालायचे आहेत. खूप जास्त पण घालायचे नाही, नाहीतर ही कडवट लागते, कारण आपण ह्याला भिजवणार नाही आहोत. 2 चमचे मेथी दाणे मी इथे घेतले. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया. आता आपले हे जे मिक्स केलेले इन्ग्रेडियंट्स आहेत, हे आपल्याला गिरणीतून दळून आणायचे आहेत. हे बारीक दळून घ्यायचं आहे गिरणीतून. आपण हे दळून आणूया. आपण जे इन्ग्रेडियंट्स मिक्स केले होते ते मी गिरणीतून दळून आणले. तुम्ही इथे बघू शकता, हे पीठ अगदी बारीक वाटलं आहे, अजिबात जाड नाही आहे. जसं आपण पोळीचं गव्हाचं पीठ वाटून आणतो त्याचप्रमाणे हे पीठ वाटायचं आहे. आपलं हे प्रीमिक्स आता इथे तयार आहे. आता ह्या प्रीमिक्सपासून आंबोळी कशी करायची ते आपण बघूया. आपण आता आंबोळीचं पीठ भिजवून घेणार आहोत, पण त्याआधी इथे मी काईल तापायला ठेवली आहे, कारण काईल तापायला वेळ लागतो, त्यामुळे आधी मी चुलीवर काईल तापायला ठेवली आहे. आता आपण आंबोळीचं पीठ भिजवूया. हे जे आंबोळीचं प्रीमिक्स आपण दळून आणलं आहे ते मी ह्या पातेलीत काढून घेतो. आपल्याला किती आंबोळ्या करायच्या आहेत त्याच्यानुसार आपण पीठ घ्यायचं आहे. आता इथे मी लसूण घेतली आहे, बारीक चिरून घेतली अगदी. तर 1 चमचाभर लसूण घालूया आपण ह्याच्यात. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल, लसूण छान लागते ह्याच्यात. 1 चमचाभर लसूण घेतली आहे बारीक चिरून. त्यानंतर ह्याच्यात मी घालणार आहे चवीपुरतं लाल तिखट. खूप जास्त आपल्याला रंग येईपर्यंत लाल तिखट घालायचं नाही आहे, अगदी चवीपुरतं. आणि चवीपुरतं आपण घालणार आहोत मीठ. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण एकदा मिक्स करून घेऊया. आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे आणि जसं आपण घावनाला पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला ह्याचं पीठ भिजवायचं आहे. साधारण एक अर्धा तांब्या आधी मी पाणी घातलंय. लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण याच्यात ॲड करणार आहोत.
आपल्याला ह्यातल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मग आपण ह्याच्यात आणखीन पाणी घालूया. आपलं पीठ इथे विझवून झालं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. इतपत आपल्याला हे करायचं आहे. 1-2 मिनटं आता आपण ह्याला रेस्ट ठेवूया आणि लगेचच आंबोळी करायला घ्यायची. 1-2 मिनटं इथे झाली आहेत. आपली काईलही आता इथे छान तापली आहे. आता आपण ह्याला तेल लावून घेऊया. ह्यातलं थोडं थोडं वाटर घालून आपल्याला ह्याचा घावन घालायचा आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिटं ह्याला एका बाजूने शेकून द्यायचं आहे. इथे 1-2 मिनिटं झाली आहेत. आपण हे झाकण काढूया. इथे जर तुम्हाला असं वाटलं की ह्याला जाळी पडत नाहीये किंवा घावणाला छिद्र पडत नाहीये तर याचा अर्थ आपलं पीठ घट्ट आहे. ह्याच्यात थोडंसं पाणी घालायची गरज आहे. तर आपण ह्याच्यात पाणी ॲड करायचं. जर नाही वाटलं तर ते परफेक्ट आहे. तर इथे ह्याला छान जाळी पडली आहे. तर आता मी थोडंसं तेल बाजूनी सोडणार आहे आणि आपण लगेचच आता ह्याला पलटून घेऊया. आपली आंबोळी इथे तयार आहे. मी ती काढून घेतो. आणि अशाच प्रकारे आपण पुढच्या सगळ्या आंबोळ्या करून घेऊया. हे आपल्या आंबोळ्या आता इथे तयार झाल्या आहेत. ही जी आंबोळी आहे ती चटणी बरोबर खायला सुंदर लागतेच, पण त्याचबरोबर ही गुळ नारळासोबत खायला अप्रतिम लागते. तर आता आपण थोडंसं गुळ नारळाचं प्रिपरेशन करूया. अगदी सोपं आहे. त्याच्यासाठी इथे मी घेतलं आहे ओलं खोबरं. 1 अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. तुमच्याकडे किती जण आहेत घरी त्याप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता. त्याच्यात मी घालणार आहे चवीपुरता गूळ. अगदी 2 चमचे गूळ मी इथे बारीक चिरून घेतलाय. आणि थोडीशी मी इथे घेतली वेलची आणि जायफळाची पावडर. 1 पाव चमचा अगदी आपण ह्याच्यात ती घालणार आहोत. आणि आता हाताने हे छान चुरडून मिक्स करायचंय. हे गूळ आणि नारळ छान मिक्स झालं पाहिजे. आपलं हे गूळ नारळाचं मिश्रण सुद्धा इथे तयार आहे. मंडळी, आजची ही इन्स्टंट आंबोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर नक्की करून बघा. एकदा तुम्ही हे प्रीमिक्स बल्कमध्ये करून ठेवलं तर हे एअरटाईट कंटेनरमध्ये 2 ते 3 महिने सहज टिकतं. जर तुमचं प्रीमिक्स तयार असेल तर अगदी 2 मिनिटाची रेसिपी आहे. फक्त पीठ भिजवून आपल्याला याचे घावन घालायचे. तर नक्की करून बघा. अभिप्राय मला कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.